नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाची सध्या विश्रांती पाहायला मिळाली आहे। पाऊस थांबला असला तरी धरणांमधला विसर्ग मात्र सुरूच आहे। गंगापूर धरणातून 7372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलेलं आहे। गंगापूरसह दारणा, कश्यपी, भाम, गौतमी, भावली, वाकी आणि इतर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। ही दृश्य बघतोय आपण। दोन दृश्य आपण बघतोय। नाशिकमधली गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। किरण, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे, कितपत पाणी आहे आणि आता सध्या नागरिकांना काय सूचना या सगळ्या पार्श्वभूमीवर आहेत? आपल्याला माहिती आहे की काल दिवसभर 24 तासांमध्ये जवळपास 36 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या या ठिकाणी आपण गाडगे महाराज पुलावरनं नाशिकच्या या गोदावरी नदीची थेट दृश्य बघतोय। अद्यापही पाणी जे आहे ते पुढे नांदूर मधमेश्वरच्या दिशेने झेपावतंय। पुढे जर बघितलं तर रामकुंड परिसरात असलेली छोटी मंदिरं जी आहे ती अद्यापही पाण्याखाली आहे। जो दुतोंड्या मारुती आहे, जो नाशिकच्या पुराचा मापदंड म्हणून ओळखला जातो, त्या दुतोंड्या मारुतीच्या अद्यापही छातीपर्यंत पाणी आहे। सध्याच्या घडीला जर बघितलं तर नांदूर मधमेश्वर धरणातून जवळपास 30 ते 35 हजार क्युसेक वेगानं जे पाणी आहे ते पुढे जायकवाडीच्या दिशेने झेपावतंय। मात्र गंगापूर धरणातनं जो पाण्याचा विसर्ग केला जातोय तो कालच्या दिवशी जवळपास 6,500 पर्यंत होता। तो त्यानंतर 1000 क्युसेकनी वाढवण्यात आलेला आहे आणि आता जवळपास 7,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होतोय। सध्या जर बघितलं तर नाशिकच्या या रामकुंड परिसरातील जे दैनंदिन जनजीवन असतं ते या ठिकाणी विस्कळीत झालेले आहेत। कालच्या दिवशी याच परिसरामध्ये भाजी बाजार भरतो, तो आठवडी बाजार देखील या ठिकाणी भरलेला नव्हता। अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं। गंगापूर धरणातनं जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यासोबतच दारणा धरणातनं जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे, मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय आणि त्या सगळ्या अनुषंगाने गोदावरी नदीच्या काठी असलेले जे रहिवासी आहेत त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। अनेक नागरिक चीज वस्तू घेऊन त्या ठिकाणी वास्तव्य करत असतात, मात्र त्यासहित त्यांनी स्थलांतरित व्हावं अशा स्वरूपाच्या सूचना या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक शहरामध्ये पावसाची विश्रांती असली तरी धरणांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जवळपास 10 धरणं ही ओव्हरफ्लो झालेली आहे आणि त्यामुळे जो धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जी संततधार सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो विसर्ग आहे तो वाढवण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।